गुजरातचे पाटीदार काँग्रेस नेते हार्दिक पटेल लोकसभेच्या आखाड्यातून आऊट। 2 वर्षाची सजा झाल्याप्रकरणी निवडणूक लढवता येणार नाही, कोर्टाने याचिका फेटाळली। ईशान्य मुंबईचा तिढा कायम, प्रसाद लाड सोमय्या आणि मुख्यमंत्र्यांची बैठक असफल। शिवसेना किरीट सोमय्यांच्या विरोधात आक्रमक। अखेर माढ्याचा तिढा सुटला, भाजपकडून रणजित नाईक निंबाळकरांना उमेदवारी जाहीर। उद्धव ठाकरे गांधीनगरला जाणार, अमित शहांचा अर्ज भरायला। नेत्यांचं मनोमिलन झालंय, ते कार्यकर्त्यांना दाखवणार। रायबरेलीमधून प्रियांका गांधी निवडणूक लढण्याची शक्यता, सोनिया गांधी घेणार माघार, सूत्रांची माहिती। राहुल गांधी आणि सोनिया गांधींना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, नॅशनल हेराल्ड प्रकरणी 23 एप्रिलपर्यंत सुनावणी लांबणीवर। प्रियांका गांधींनी उत्तर प्रदेशमधील कुमारगंज येथील महिलांशी साधला संवाद, महिलांच्या घोळक्यामध्ये बसून केली महिलांशी चर्चा। एअर स्ट्राईकवरून मोदींचा पुन्हा विरोधकांवर पलटवार, पाकिस्तान अजूनही दहशतवाद्यांचे मृतदेह मोजत असून विरोधक पुरावे मागत असल्याची केली टीका। मुख्यमंत्री महिनाभरात घेणार 96 सभा, प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 2 रॅली निश्चित। सुजय विखेंनी घेतली खासदार दिलीप गांधींची भेट, गांधींची नाराजी दूर करण्यात विखेंना यश। पुण्यात काँग्रेसकडून सुरेखा पुणेकरांना उमेदवारी मिळण्याची शक्यता, काँग्रेसनं सुरेखा पुणेकरांना निवडणूक लढवण्यासाठी आग्रह केल्याची सूत्रांची माहिती। बापट विरुद्ध पुणेकरांचा सामना रंगण्याची शक्यता। शिवसेना आमदार तानाजी सावंत यांना जीवे मारण्याची धमकी, धमकीनंतर सावंतांनी घेतली आयुक्तांची भेट। प्रहारच्या उमेदवार वैशाली येडेंनी केला अनोख्या पद्धतीने प्रचार, देशी दारूच्या दुकानासमोर दूध वाटप करून प्रचाराला सुरुवात, बच्चू कडूंनीही लावली प्रचाराला हजेरी। नामदेव ढसाळ यांच्या दलित पॅंथरचा शिवसेनेला पाठिंबा, मल्लिका अमर शेख यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन जाहीर केला पाठिंबा। हिंगोलीमध्ये शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये आलेल्या सुभाष वानखेडेंसमोर वेगळंच संकट, मतदान यंत्रावर झळकणार सहसा सुभाष वानखेडे। आता ऐन उन्हाळ्यामध्ये मुंबईकरांची पुन्हा वाट लागण्याची शक्यता, सायन पूल 2 महिने दुरुस्तीसाठी बंद राहणार। मुंबईतल्या 21 वर्षांच्या अब्दुल्ला खान याला गुगलचं 1,20,00,000चं खच्चून पॅकेज, आयआयटीमध्ये फेल झाला पण गुगलनं गुण ओळखले। राज्यात पुन्हा एकदा सरकारी रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा होण्याची शक्यता, शासनानं थकवला वितरकांचा 246 कोटींचा परतावा। पुण्यात मेट्रोचं काम सुरू असताना स्वारगेट जवळ सापडलं भुयार, भुयाराची लांबी 55 मीटर। कुर्ल्यामध्ये चालत्या ट्रेनमधून उतरणारा प्रवासी थोडक्यात वाचला, रेल्वे पोलिसांच्या प्रसंगावधानाचं होतंय कौतुक। हैदराबादमधील डोलापल्ली लेबल परिसरातील केमिकल गोडाऊनला भीषण आग, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू।